झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु की अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी। भुसावळ नगरपालिकेने 3 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा घेतलेली होती। त्या सर्वसाधारण सभेमध्ये एकूण 250 विषय होते आणि त्या 250चे विषय त्यांनी सभा घेतली होती। त्या सभेमध्ये आम्ही किमान 75 विषयांना मंजुरी दिलेली होती आणि बाकीचे विषय हे नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने नगरपालिकेची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळे आम्ही त्या विषयांना विरोध केलेला होता आणि एकेका प्रभागामधनं कोणाचे 40-42 विषय असे घेऊन त्यांनी ती नगरपालिकेची सभा मंजूर करण्याचा घाट घातलेला होता। परंतु नगरपालिकेच्या सभागृहामध्ये बहुमताचा हा आदर असतो। आम्ही बहुमताने त्यातील 177 विषय आम्ही नामंजूर केलेले होते, परंतु नगराध्यक्षांनी त्या बहुमताचा आदर न करता किंवा आमच्या म्हणण्याला महत्त्व न देता त्यांनी परस्पर अशी घोषणा केली की आम्ही यांचे सर्व आक्षेप फेटाळून हे सदरचे विषय मंजूर करतो आहे। हे ऐकल्यानंतर आम्ही महाराष्ट्र जिल्हाधिकारी यांच्याकडे कलम 308 नुसार सदरच्या ज्या ठरावावर आम्ही विरोध लेखी दिलेला होता आणि नगरपालिकेला तसं कळवलेलं होतं आणि बहुमताने आम्ही तो नामंजूर केलेले होते, असे विषय नगराध्यक्ष परस्पर मंजूर करतायत हे त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि आम्ही तसं अपीलसुद्धा दाखल केलं। त्या अपीलाची आज पहिली तारीख होती। पहिल्याच तारीखमध्ये दोन्ही पक्षाकडनं आपली वकील लोक आलेले होते। सगळे वकिलांची त्यात आर्ग्युमेंट होऊन सगळी चर्चा होऊन येणारी तारीख पुढची त्यांनी 2 तारीख दिलेली आहे आणि 2 तारखेपर्यंत ज्या विषयावर आम्ही जे विषय आम्ही नामंजूर केलेले आणि त्याच्यावर कुठली अंमलबजावणी होणे असं आमचं म्हणणं आहे, त्या विषयाला त्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि ते विषय येणाऱ्या तारखेपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कामकाज होता कामा नये किंवा त्याची कोणतीही इम्प्लिमेंट त्याच्यावर होता कामा नये असं महाराष्ट्र जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने आदेश दिलेला आहे। त्यानुसार दिनांक 2 तारखेपर्यंत ते जे विषय ते स्थगित झालेले असून त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नगरपालिकेला आता करता येणार नाही। हे आम्ही अपील दाखल केल्यानंतर किमान 30 दिवसाच्या आत तसा निकाल महाराष्ट्र जिल्हाधिकारी देणार आहेत, कारण तो कायद्याचं आहे। त्यामुळे येत्या 2 तारखेपर्यंत निश्चितपणे ते स्थगिती मिळालेली, परंतु आम्हाला न्याय देऊ तर विश्वास आहे, महाराष्ट्र जिल्हाधिकाऱ्यांच्यावर विश्वास आहे हे सर्व विषय ते नियमबाह्य आणि ह्या नियमबाह्य विषयांना आणि स्वतःला कुठलाही अधिकार नसताना सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारे ठराव मंजूर करणं हे बेकायदेशीर आहे। याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि 2 तारखेनंतर सुद्धा आम्ही आमचं बाजू मजबूतपणे मांडून ते विषय आम्ही नामंजूर करणार आहोत। कारण हे शहराच्या दृष्टिकोनातून आमची एकच इच्छा आहे की शहराचा कारभार हा पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत झाला पाहिजे। कोणीही स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजता कामा नये, आमची एवढीच या प्रकरणी म्हणणं आहे आणि 2 तारखेला आता आम्ही आणखी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन याबाबत आमचे म्हणणे मांडणार आहोत। पुढची सभा कधी होणार, काही माहिती मिळाली का? आता खरं म्हटलं की सभा घेणं न घेणं हे माननीय नगराध्यक्ष यांचं काम असतं। आता नगराध्यक्षांनी 3 वेळा बेकायदेशीरपणे ही सभा तहकूब केलेली आहे। असा कुठला अशी सभा तहकूब करण्याची ही पद्धतच नाही। कायद्याच्या चौकटीत काय नियम आहेत हे त्यांनी तपासून बघितले पाहिजे होते आणि मला आशा आहे की येणाऱ्या काळात ते तपासतील, कारण ह्या शहरामध्ये बहुमत आमच्याकडे असताना आणि सभागृहामध्ये बहुतांशी नगरसेवकांची चर्चा न करता त्यांनी 3 वेळा ही सभा तहकूब करणे ही बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाही आहे। त्यामुळे येणारी बैठक केव्हा होईल या संदर्भामध्ये आमच्यापर्यंत कुठली माहिती नाही, कारण नगराध्यक्ष काही आमच्याशी कुठल्या प्रकारची चर्चाही करत नाही। असो तो त्यांचा विषय आहे, त्यांनी चर्चा केली नाही केली त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे, परंतु याबाबत त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढून मीटिंग घ्यायला पाहिजे आणि ती कायदेशीर मार्गाने चालू ठेवली पाहिजे, वारंवार तहकूब केली नाही पाहिजे। कायद्याच्या चौकटीत जे असेल त्याप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे। तो यावेळी उपस्थित कोण कोण होतं तिथे तारखेवरती? आज रोजी आमच्यासोबत ॲडव्होकेट बोधराज चौधरी,
त्याच्यानंतर आमचे ॲडव्होकेट ठाकरे ते आम्ही दुसरे वकील लावलेले होते ते सुद्धा होते. त्यानंतर पिंटू ठाकूर, पिंटू कोठारी, सतीश सपकाळे, किरण कोलते, राजेंद्र आवटे, त्यानंतर रुपेश देशमुख, पुरुषोत्तम भाऊ नारखेडे, त्यानंतर असे बरेच नगरसेवक आमचे तिथं त्या निक्कीपत्रा हजर होते आणि आम्ही तिथं सह्या करून आमची हजेरी तिथं नोंदवलेली आहे. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु की अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु की अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी दास इनके ये सब के स्वामी अनजान हम ये अंतर्यामी. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहार. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु की अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी अस्सलाम वालेकुम अस्सलाम. ईद का है यारो ये प्याम, ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार. ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार. ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार. ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम. मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक. रवी भाऊ ठरलाई वादळ निळे, रवी भाऊ ठरलाई वादळ निळे, रवी भाऊ ठरलाई वादळ निळे. हाक पाहिला भीम वाघ पाहिला, धाक पाहिला भीम वाघ पाहिला, धाक पाहिला भीम वाघ पाहिला. त्यांना पाहून वैरी पळे. रवी भाऊ ठरलाई वादळ निळे, 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 रवी भाऊ ठरलाई वादळ निळे. अस्सलाम वालेकुम अस्सलाम. ईद का है यारो ये प्याम. हाय अस्सलाम वालेकुम अस्सलाम. ईद का है यारो ये प्याम, ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार. ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार. ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार. ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम. मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.